विषयांवरती जरांगे पाटील संवाद साधत आहेत, त्यावरती आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास इतर बातम्या बघूयात। फुकटचा ताठा आणि नाव उबाठा असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय। मराठवाड्यात नुसतेच येऊन गेले, साधा बिस्किटचा पुडाही दिला नाही असं शिंदेनी म्हटलंय। तर बिस्किट पुडा देऊन शो करायची गरज नाहीये असा पलटवार अंबादास दानवेंनी केलाय। जनतेचं लुटायचं आणि जनतेला द्यायचं ही उद्धव ठाकरेंची मानसिकता नाहीये असं देखील दानवे म्हणतायत। गेला फेसबुक लाईव्ह गेला, सगळा गेला, आता काय राहिलाय? हा, आणि म्हणून फुकाचा ताटा आणि नाव उबाटा, फुकट खोट रिकाम्या हाताने नाही केलं। शिवसेनेची मदत केली, सरकारचं 32,000 कोटीचं पॅकेज आम्ही दिलं आणि ते खात्यात पैसे जमा होऊ लागले। नाही तर काही लोक माझ्या हातात काय, माझ्या हातात काय नाही, माझ्या हात रिकाम आहे, कशाला जाता तुम्ही? माझ्याकडे द्यायला काय नाही, मग जेव्हा होतं तेव्हा का नाही दिलं? बिस्किट पुडा देऊन शो करण्यापेक्षा तिथल्या शेतकऱ्यांना शिवसेनेने काय मदत पोहोचवली जाऊन विचारलं असतं एकनाथ शिंदेने तर बरं केलं असतं। थोडासा हवाई दौरा करून आणि हरामाची कमाई करून, गद्दारी करून, भ्रष्टाचार करून लोकांना पैसे वाटणारी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नाही। तुम्ही अमित शहाची चाकरी करून, मोदींची चाकरी करून, या महाराष्ट्राची लूट करून लोकांना, मला वाटतं तुमच्या शेतीचं उत्पन्न फार आहे का? तुमच्या काय इंडस्ट्रियल एरियामध्ये काय फॅक्टरीज आहे का? मग तुम्ही एवढं सगळं वाटत असाल तर ते कोणाचं आहे? याच जनतेचं लुटायचं आणि याच जनतेच्या हातात द्यायचं। मला वाटतं ही भूमिका मान्य उद्धवजींची नाही। बघूयात पुढची बातमी। लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही असं अकोल्यातील तरुणाचं थेट शरद पवारांना पत्र आहे। ग्रामीण भागातील मुलांचं लग्नाचं वय झालं तरी मुलगी मिळत नसल्याची गंभीर समस्या आहे। तर पक्षाच्या बैठकीमध्ये पवार साहेबांनी जयंत पाटलांनी पत्र वाचायला सांगितलं असं अनिल देशमुख म्हणतात। त्यांच्या सूचनेनुसार मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न करणार असंही देशमुखांनी म्हटलंय। दिवसेंदिवस माझं वय वाढत असल्यानं भविष्यात माझं लग्न होणार नाही आणि मी एकटाच राहीन। माझ्या जीवनाचा विचार करून मला नवीन साथीदार पत्नी आपल्या मार्फत मिळवून द्यावी। संसाराचा उदरनिर्वाह चांगल्या तऱ्हेनं करू शकेन, पुढील आयुष्य गुण्या गोविंदानं जगू शकेन। मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळाल्यास मी लग्न करण्यास तयार आहे। मुलीच्या माहेरी सुद्धा जाण्यास तयार आहे। मुलीच्या घरी चांगल्या तऱ्हेनं काम करेन याची हमी देतो। मला जीवनदान द्यावं, तुमचे उपकार मी जीवनभर विसरणार नाही। अकोला येथे एका तरुणाने हे पत्र पवार साहेबांना दिलं आणि हे पत्र मग पवार साहेबांनी दुसऱ्या दिवशी आमची पक्षाची मीटिंग होती, जे प्रमुख लोक होते महाराष्ट्रातले, त्यांच्या समोर हे पत्र जयंत पाटलांच्या हातात दिलं, त्यांना ते वाचायला लावलं। आणि आज ग्रामीण भागामध्ये मुलांना मुली मिळत नाही, कारण की असं आहे की मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि अपेक्षा वाढल्यामुळे साहजिक शिक्षण घेतल्यामुळे त्या मुली शहरात येतात आणि मग त्यांना शहरातली मुलं पाहिजे, कारण की ग्रामीण भागामध्ये बेरोजगाराची अतिशय मोठी समस्या आहे। आणि म्हणून बिचाऱ्या त्या मुलांनी मोठ्या आशेने पवार साहेबांना पत्र दिलं। पवार साहेबांनी सांगितलं की या मुलांनी आपल्याला विनंती केली आहे, काही याच्यासाठी प्रयत्न करत आले तर करा तुम्ही। परिस्थिती सगळीकडे आहे म्हणून त्या मुलाने लिहिलं। खरं तर ही विनोदाची गोष्ट घेण्यापेक्षा ही सामाजिक आत्ताच्या घडीतल्या रचनेमध्ये कशा पद्धतीनं स्थिती निर्माण झालेली आहे, ही स्थिती काही चांगली नाही आहे। लग्नासाठी मुलगी न मिळणं, मुलगी न मिळणं म्हणजे काय? मुलगी देतच नाही लोक, शेतकऱ्याच्या पोरांना लवकर मुलीच देत नाही। मला बेरोजगारी भी कारणीभूत नाही, गरिबी भी कारणीभूत नाही, हा सामाजिक प्रश्न आहे। मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं ज्या डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीनं प्रयोगशाळेमध्ये मुलांना जन्म घालताना ज्या तपासण्या केल्यात त्याच्यामध्ये मुलींचा जो टक्का होता तो एकदम घसरलेला आहे। मधल्या काळामध्ये ज्या वेळेला कुटुंब म्हणजे आमच्या भगिनी म्हणजे जे काय त्या प्रयोगशाळेत जाऊन मुलगा आहे का मुलगी जे तपासण्या केल्या आणि त्याच्यामुळे मुलांची संख्या वाढली आणि मुलींची संख्या घटली। जबाबदारी ही सगळी सिस्टीमची। आता माहित नाही पवार साहेब मॅट्रिमोनी काढतात काय आता नाही, विवाह मंडळ, पण त्या मुलांची, ग्रामीण भागामधल्या मुलांची खरंच समस्या आहे, कारण की कोणी मुली शेतकऱ्याच्या घरात जायला तयार नाही आणि त्याच्यामुळे हा सामाजिक प्रश्न आहे। त्या मुलांनी तो उघडकीस आणला, पवार साहेबांपुढे मांडला,
पण सर्व राजकीय नेत्यांनी, सामाजिक नेत्यांनी यावर विचार करणं आवश्यक आहे आणि त्यावर निश्चितपणे सखोल चर्चा झाली पाहिजे, उपाययोजना